नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी इथल्या जकुबाई मंदिरामध्ये सुरू असलेल्या चांदीचा मुखवटा व सिंहासन प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होऊन महाआरती, महाप्रसाद व श्री जकुबाई देवीच्या भव्य मिरवणुकीने सोहळ्याची सांगता झाली. यामध्ये कुंकुमार्चन सोहळ्यामध्ये 700 महिलांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे मंदिर आणि मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. 4 दिवस श्री जकुबाई देवीस पहाटे पूजा अभिषेक करून देवीची आकर्षक पूजा संभाजी गुरव व श्रीकांत गुरव यांनी बांधली. देवीचा नवीन चांदीचा मुखवटा व चांदीचे सिंहासन यासाठी 8 किलो शुद्ध चांदीचा वापर करण्यात आला असून लाकडी सिंहासनाची निर्मिती गुंडू सुतार चिंचवाड यांनी करून त्यावर चांदीची कलाकुसर व सुंदर नक्षीकाम व मुखवटा सुधीर ओतारी कोल्हापूर यांनी साकारला आहे. 4 दिवसीय सोहळ्यामध्ये परमपूज्य आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या आशीर्वादाने विजय जोशी महाराज आणि त्यांच्या सहकार्याने विधिवत पूजेचे पौराहित्य पार पाडले. पहिल्या दिवशी श्री मिरवणुकीनंतर ध्यानादिवास विधी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती पुण्याह वाचन, देवता स्थापना, श्री दुर्गा सप्तशती पठण, अग्निस्थापना, देवता हवन इत्यादी पूजेचा सन्मान सपत्नीक सुदर्शन खोत, प्रकाश खुडे, गजानन खुडे, विलास खोचगे, दादा पाटील सांगवडे, विशाल पायगोंडा पाटील हुपरी, सागर हुजरे या भाविकांना मिळाला. दुपारी 135 कुमारिकांचे पूजन होऊन श्रीचा जलाविधाच विधी करण्यात आला. तिसऱ्या दिवशी सकाळी पीठस्थ देवता पूजन, देवता हवन व चंडी होम, श्री देवी मूर्तीस अष्टांग स्नान. दुपारी श्री कुंकुमार्चन सोहळ्यासाठी 700 महिलांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर श्रीचा शयनदिवास विधी करण्यात आला. पूजा विधी करण्याचा सपत्नीक सन्मान अशोक समगे, सनी खोत, सौरभ खोत, प्रशांत मोरे, संतोष महालदार, सोमनाथ हुजरे, बाबासो खोत या भाविकांना मिळाला. चौथ्या दिवशी सकाळी पीठस्थ देवता पूजन, हवन, देवी पूजन व स्थापना, श्री सुक्त पठण, पूर्णाहुती इत्यादी विधी सपत्नीक पूजेचा मान सुदर्शन खोत, शांतीसागर खोत, प्रशांत गुरव, संजय शिंदे, मोहन शिंदे, आनंदा चौगले या भाविकांना मिळाला. त्यानंतर महाआरती होऊन 5000वर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी मंदिरातून सिंहासनावर आरूढ श्री जकुबाई देवीस परंपरेप्रमाणे संजय सिद्धनेरले यांनी डोक्यावर घेऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत मातंग समाजाचे पारंपरिक ढोलवादन, धनगरी ढोल ताशा पथक व बेंजो पथकाने मिरवणुकीत रंगत आणली होती. मिरवणुकीत आबालवृद्धांसह तरुण व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतातील मंदिरापासून गावापर्यंत देवीस पायघड्या घातल्या होत्या. मिरवणूक गावात मार्गस्थ झाल्यानंतर महिलांची देवीस पाणी घालून औक्षण व दर्शनासाठी गर्दी झाली होती. मिरवणूक मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. परंपरेप्रमाणे हंस बाबासो खोत यांचे घरी देवीची ओवाळणी होऊन देवी सातापा खोत यांचे घरी विराजमान झाले. प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गावातील सर्व समाजातील महिलांनी गारव्याच्या स्वरूपामध्ये परंपरेप्रमाणे भाकरी, पिठलं, उसळ, ठोंबरा, आंबील, केळी, खाजा, लाडू इत्यादी पदार्थ देवीला अर्पण केले. विशेषतः मातंग समाजातील महिलांनी वाजत गाजत आपला गारवा देवीस अर्पण केला. प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर व परिसर शोभिवंत पाना फुलांनी सजवून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. चांदीचा मुखवटा, सिंहासन निर्मिती व सोहळ्यासाठी ज्या ग्रामस्थ व भाविकांनी चांदी व देणगी स्वरूपात भरीव मदत व सोहळ्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांचा कमिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. चांदीचा मुखवटा व सिंहासन प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये आनंदनाथ महाराज सांगवडेकर, आमदार सतेज पाटील व आमदार अमल महाडिक यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये होणाऱ्या होम विधी कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी 4 दिवस मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
स्वाहा। ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोर घोरधरे सर्वेभ्यो नमस्ते असुरुद्रुपेभ्यो तघोरेभ्यो घोर घोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वसर्वेभ्यो नमस्ते असुरुद्रुपेभ्यः स्वाहा। अघोराय इदं नमः। चतुष्षष्टि भैरव मंडल आरोग्य कृपया भाविकांनी आपल्या जागेवरून उठायचं नाही आहे. भाविकांनी आपल्या जागेवरून उठायचं नाही आहे. अजून एक 10 मिनिटं कार्यक्रम आहे. अयम मे विश्वभेष विश्वामी वचनः अयम माता अयम पिता अयम जीवासु आर्वद इदं तव प्रसर्पणं कुरुते श्रद्धा मेधा मेषपद्यामि यस्य स्मृताय न्यूनं सम्पूर्णतया भोमाय नमः बुधाय नमः बृहस्पतये नमः विग्रहाय नमः गणेशाय नमः राघवे नमः केतवे नमः विद्याय नमः। इंद्राय नमः अग्निजन नमस्कार इंद्राय नमः अग्निजय नमः यमाय नमः आहार पक्षमय स्वाहा पाय स्वाहा व्यानाय स्वाहा उठनाय स्वाहा समाय स्वाहा ममय स्वाहा उत्साह बोलमी हस्तवर कालंदमी
शिवसिद्ध न्यूजसाठी सांगवडेवाडीहून प्रदीप एवारे।